मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला आनंद वाटेल, तुम्हाला अभिमान वाटेल, तुमच्या मनात भक्तिभावही दाटून येईल, की आपल्या माहूरच्या रेणुका मातेला जो तांबूलाचा प्रसाद अर्पण केला जातो, त्या प्रसादाला जिओग्राफिकल इंडिकेशन्स टॅगिंग या अंतर्गत GI टॅग प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तिपीठं आहेत. त्याच्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूर, नांदेड, माहूरगडावरील रेणुका माता आणि आपल्या नाशिकजवळील वणी येथील सप्तशृंगी निवासिनी माता हे अर्धशक्तिपीठ आहे. अशी ही 3.5 शक्तिपीठं आहेत. तर ह्या 3.5 शक्तिपीठातलं एक पीठ असलेलं माहूरगडावरील रेणुका मातेचं स्थान, तिथला तांबूलाचा प्रसाद ह्याला GI टॅगिंग मिळालेलं आहे. मित्रांनो, रेणुका मातेचे निस्सीम भक्त असलेल्या विष्णुकवी महाराज यांना स्वप्नांत दृष्टांत देऊन मातेने तांबूलाचा नैवेद्य अर्पण करावा, मला दाखवावा असं त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला होता. त्यानंतर देवीची आज्ञा प्रमाण मानून आईला तांबूलाचा नैवेद्य अर्पण करायची परंपरा सुरू झाली आणि ही परंपरा सुरू आहे, अखंड सुरू आहे. मातेला, देवीला आधी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि तदनंतर तांबूल अर्पण केला जातो. अर्धा तांबूल देवीच्या मुखात ठेवला जातो आणि उरलेला अर्धा तांबूल हा प्रसाद म्हणून भाविकांना त्याचं वाटप करण्यात येतं. मित्रांनो, ह्या तांबूलाचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याला हे भौगोलिक मानांकन, जिओग्राफिकल इंडिकेशन्स टॅगिंग हे यासाठी प्रयत्न करण्यात आले होते आणि 3 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर माहूरच्या मातेच्या, रेणुका मातेच्या या तांबूलाला जिओग्राफिकल इंडिकेशन्स GI टॅगिंग, भौगोलिक मानांकन प्राप्त झालेलं आहे. आता भौगोलिक मानांकन प्राप्त होण्यासाठी त्या परंपरेचा अभ्यास केला जातो. त्या परंपरेच्या पाठीमागे असणारी चव, ती चव कशाच्या माध्यमातून आली, त्याची वैशिष्ट्य काय, सांस्कृतिक संदर्भ काय, भौगोलिक वैशिष्ट्य काय, असे शेकडो पानांचे पुरावे शोधले जातात आणि ते आपलं जे जिओग्राफिकल इंडिकेशन्स रजिस्ट्री आहे ती चेन्नई येथे आहे. त्याला भौगोलिक निर्देश नोंदणी कार्यालय असे म्हणतात. त्यांच्याकडे अर्ज करून हे सगळे पुरावे सादर केले जातात. आता ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा निकष असा असतो की तुमचं जे तिथलं प्रसाद असेल, खाद्यपदार्थ असेल, त्यांनी वर्षानुवर्ष आपला दर्जा टिकून ठेवला आहे का हे तपासलं जातं. तर त्याच्यामध्ये आपला तांबूलाने गेले अनेक वर्ष तांबूलाचा दर्जा, वैशिष्ट्य, चव, त्याचे आरोग्यपूर्ण असे त्याचे घटक, या सगळ्यांचा दर्जा टिकून ठेवला होता. त्यामुळे GI टॅगिंग मिळण्यास किंवा भौगोलिक निर्देशांक, भौगोलिक वैशिष्ट्य प्राप्त होण्यास काही अडचण आली नाही. हा जो तांबूल आहे त्याचा चव, रंग आणि वास हे त्याचं वेगळेपण आहे. आता ह्या तांबूलासाठी जे विविध पदार्थ हवे असतात, कच्चा माल हवा असतो, त्याच्यामध्ये काय काय येतं मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा येतात नागवेलीची पाने, दोन नंबरवर आहे कात, तिसऱ्या नंबरवर आहे चुना, त्याच्यानंतर येते सुपारी, मग येते बडीशेप, मग येते लवंग, वेलची, जायफळ, जायपत्री, ओवा, धनाडाळ, त्याच्यानंतर थंडक ज्याला आसमान तारा असं म्हणतात, त्याच्यानंतर ज्येष्ठमध आणि त्याच्यानंतर चमनबार ज्याला काही लोक किवाम असंही म्हणतात. आता हे नैसर्गिक जे पदार्थ आहेत किंवा नैसर्गिक पदार्थ घालून केलेले ही जी मिश्रण आहेत तेवढेच देवीला वापरले जातात. आपलं खायचं पान वेगळं आणि मातेला अर्पण करायचं प्रसादाचं तांबूल किंवा प्रसादाचं हे खाद्यपान वेगळं. आणि एवढी सगळे हे घटक हे आरोग्यपूर्ण आहेत, हे देवीला प्रसाद म्हणून अर्पण करतात आणि हे माणसांनी भक्षण करण्यासाठी, खाण्यासाठी, हे पोटासाठी, पचनासाठी अत्यंत गुणकारी आहेत. मित्रांनो, आपल्या इथे त्रयोदशगुणी विडा खाण्याची परंपरा आहे. देवीचा
विडा किंवा तांबूल हे सुद्धा अनेक गुणी आहे आणि ते देवीला प्रसाद म्हणून देवीच्या मुखात अर्पण केले जातात. उरलेले भक्तांना त्याचं वाटप केलं जातं. आता माहूर गडावर देवीचा तांबूल हे तयार करणारे 7 नामांकित घराणे आहेत. त्याच्यामध्ये गावंडे, राठोड, चौधरी, त्याच्यानंतर परळकरांची तिथं 3 कुटुंब आहेत. म्हणजे 3 अधिक 3 6 आणि 7वं कुटुंब जाधवांचं आहे. ह्या कुटुंबांना त्यांच्या त्यांच्या आलेल्या वेळापत्रकानुसार दररोज सकाळी 6 वाजता उठून ही सगळं खाद्यपदार्थ किंवा त्याचा जो कच्चा माल आहे तो घेऊन खलबत्त्यात म्हणजे दगडी खलबत्त्यात कुटून हा 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 तांबूल तयार करावा लागतो आणि तयार करून तो ताजा असा हा सुवासिक उत्कृष्ट रंगाचा चवदार असा तांबूल देवीला अर्पण करायला देवळामध्ये नेला जातो. मित्रांनो, देवस्थानात अर्पण करण्यात येणाऱ्या आणि भक्तांना प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या 2च पदार्थांना आत्तापर्यंत GI टॅगिंग मिळालेलं आहे. त्यातला पहिला पदार्थ आहे हा तिरुमला येथील भगवान बालाजी यांचा सुंदर असा लाडू आणि दुसऱ्या नंबरला आपल्या रेणुका मातेचा तांबूल. अशा ह्या 2 गोष्टींनाच आत्तापर्यंत GI टॅगिंग मिळालेलं आहे. मित्रांनो, या तांबूलामध्ये जे नैसर्गिक कच्चा माल वापरला जातो त्याच्यामध्ये औषधी घटक आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मित्रांनो, GI टॅगिंग मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यामधून तिथलं ज्या स्थानी जे पदार्थ तयार केले जातात त्यांची ती ओळख जपली जाते, त्यांची वैशिष्ट्य जपली जातात आणि त्याची नक्कल कुणी करू शकत नाही. आता माहूर गडावरील रेणुका मातेच्या या तांबूलाला GI टॅगिंग मिळाले असल्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे आणि आपल्या रेणुका मातेच्या ह्या स्थानाचा सर्वदूर लौकिक आहेच, तो आणखी शतपटीने वाढण्यास यामुळे मदत होणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की केवळ GI टॅगिंग घेऊन चालत नाही, तर सातत्याने त्याचा GI टॅगिंग मागे जे घटक नमूद केलेले आहेत त्या मानांकनाच्या निकषाची वारंवार पूर्तता करून तो दर्जा, ती गुणवत्ता, ते घटक सगळे जपावे लागतात वर्षानुवर्षे. त्यामुळे GI टॅगिंग मिळणं हे आपल्या जबाबदारीत वाढ करणारं असतं असं आपण म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक गोष्टींना GI टॅग मिळालेला आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला लोणावळ्याच्या चिक्कीबद्दल सांगितलेलं आहे. मित्रांनो, वसमत येथील हळद, त्याचप्रमाणे पैठण येथील पैठणी, त्याचप्रमाणे आपल्या बीडजवळील जो बालाघाट आहे तेथील सीताफळ, त्याच्यानंतर औसा तालुक्यातील आशिव या गावातील कास्ती कोथिंबीर, त्याच्यानंतर कुंथलगिरीचा खवा, निलंग्याची तूर डाळ, त्याच्यानंतर पठडी, त्याच्यानंतर मराठवाड्यातील पठडी चिंच जी 1 ते 1.5 फूट लांब असते तिला पान चिंचोळी चिंच असं सुद्धा म्हणलं जातं आणि जालन्याची मोसंबी यांनासुद्धा GI टॅगिंग मिळालेलं आहे. तेव्हा जिओग्राफिकल इंडिकेशन्स टॅगिंग हे किती महत्त्वाचं आहे हे या निमित्ताने तुम्ही लक्षात घ्यायला हरकत नाही. आपली लोणावळ्याची चिक्की, माहूर गडावरील रेणुका मातेचा तांबूल या सगळ्यांना GI टॅगिंग मिळालेलं आहे. या निमित्ताने मी माहूर गडावरील रेणुका मातेच्या चरणांवर नमस्कार अर्पण करतो, नमस्कार करतो, देवीच्या पायावर डोकं टेकवतो आणि देवीचा आशीर्वाद आपल्या सगळ्या भक्तांना प्राप्त हो, देवीची कृपा आपल्या सगळ्यांवर राहो अशी देवीचरणी प्रार्थना करतो. या GI टॅगिंगसाठी कष्ट घेणाऱ्या सगळ्या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या या तांबूलाच्या गुणवत्ता, दर्जा जपण्याला देवीची मनपूर्वक आराधना करून देवीला नित्यनेमाने वंश परंपरेने अनेक पिढ्यांपासून तांबूल अर्पण करण्याच्या तुमच्या या निस्सीम भक्तीलासुद्धा मी नमस्कार वंदन करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्हीसुद्धा एकदा श्री क्षेत्र माहूर येथील माहूर गडावर जाऊन देवीच्या पायावर डोकं टेकून नतमस्तक व्हावं. मित्रांनो, ह्या सगळ्या जिओग्राफिकल इंडिकेशन्स टॅगिंग याबद्दल तुम्हाला काय वाटतं? श्री क्षेत्र माहूर गडाबद्दल, रेणुका मातेबद्दल तुमच्या काय भक्तिभावना आहेत?
तांबूल देवीचा प्रसाद म्हणून दिला जाणारा तांबूल याबद्दल तुमचं काय मत आहे सगळं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. वेगळ्या वाटेवरचे रील आणि व्हिडिओ पाहण्यासाठी माझे रील पाहून ते शेअर करा, माझे व्हिडिओ पाहून ते शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे आप्तजन, स्नेहीजन, मित्रपरिवार, नातेवाईक सगळ्यांना माझ्या रीलबद्दल, चॅनलबद्दल सांगा. सबस्क्राईब करायला सांगा, फॉलो करायला सांगा. मी वेगळ्या वाटेवर चालणारा वाटसरू वारकरी प्रवासी आहे. अनवट वाट हा माझ्या आवडीचा विषय आहे. तुम्हाला अनवट वाटेवर माझ्यासोबत चालायचं आहे, वेगळं काही समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे, वेगळा काही अभ्यास करायचा आहे, तर मला फॉलो करून, माझा चॅनल सबस्क्राईब करून माझ्याशी जोडलेले राहा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. ह्या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.